श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेने तयारीला वेग दिला आहे। महापौर विनायक कोंड्याल यांनी पालखी मार्गाची पाहणी करून वारकऱ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत। 18 जुलै 2026 रोजी सोलापुरात येणाऱ्या श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांनी पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून वारकऱ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, नगरसेविका वंदना गायकवाड, श्रीदेवी फुलारे, कल्पना कदम, नगरसेवक गौतम कसबे, रवी कैयावाले, भरतसिंग बडूरवाले, माजी नगरसेवक दिलीप कोल्हे, नगर अभियंता सारिका अकुलवार, राकेश साळुंके, औचित दुधाळ, श्री गजानन महाराज शेगाव संस्थानचे प्रतिनिधी सुनील कुलकर्णी, सुनील फाळके आणि उद्यान अधिकारी कोमल काशीद यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। पाहणी दरम्यान पालखी मार्गावरील स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था, आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, अग्निशमन, वाहतूक नियोजन आणि वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या सुविधा यांचा आढावा घेण्यात आला। महापौर विनायक कोंड्याल आणि आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सर्व कामे वेळेत पूर्ण करून वारकऱ्यांना सुरक्षित व दर्जेदार सुविधा देण्याचे निर्देश दिले। श्रद्धास्थान असलेले श्री गजानन महाराजांची पालखी सोलापूर शहरामध्ये येणार आहे। त्या अनुषंगाने तयारीच्या दृष्टिकोनातून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज आयुक्त साहेब, स्टँडिंग कमिटी चेअरमन ताई, आज आम्ही या ठिकाणी व्हिजिट केली। प्रत्येक रोडला या ठिकाणी आम्ही जिथं ज्या ठिकाणी खड्डे आहेत ते त्वरित या ठिकाणी बुजवून घेऊन त्या ठिकाणी सोय करा असा आम्ही आदेश सिटी इंजिनियर अकोलवार मॅडमला या ठिकाणी दिलेला आहे। व पालखी सोहळ्यामध्ये एक ॲम्ब्युलन्स आपल्याला या ठिकाणी गरजेची आहे आणि त्या ठिकाणी डॉक्टर्स देखील आपण या ठिकाणी भक्तांसोबत आपण ठेवणार आहोत। वेळ पडली तर कार्डियक ॲम्ब्युलन्स आपण सिव्हिलमध्ये या ठिकाणी ऍडजस्ट केलेला आहे। ज्या ठिकाणी जिथं रूट आहे त्या ठिकाणी आपण स्वच्छता मोहीम घेण्यात आलेली आहे आणि ज्या ठिकाणी पालखी थांबणार आहे त्या ठिकाणी सर्व भक्तांना लाईटची सोय असेल, इतर अनेक जर काय शौचालयाचे काय फिरतं शौचालय आपण या ठिकाणी त्यांना या ठिकाणी आपण हे करून दिलेलं आहे, अवेलेबल करून दिलेलं आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी आपण स्वच्छतेची मोहीम घेतलेली आहे। डॉक्टर्स या ठिकाणी दिलेले आहेत। पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन महानगरपालिकेच्या वतीने आज आपण या ठिकाणी करत आहोत आणि येणाऱ्या पालखी सोहळ्यानिमित्त सर्व सोलापूरवासियांनी या ठिकाणी पालखीचं या ठिकाणी दर्शन घ्यावं या ठिकाणी असं आवाहन करतो।